चव्हाण, आदरणीय देवकाते साहेब, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, आपल्याला विनंती आहे, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मतदारसंघावर आदरणीय पवार साहेबांमुळे वेधलेलं आहे, त्या मतदारसंघामध्ये आज प्रचाराची संधी आदरणीय सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने मिळते। अनेक ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर आपल्या सर्वांचा पवार साहेबांसाठीचं प्रेम आणि उत्साह बघितल्यानंतर सुप्रियाताईंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेली ही भूमी आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या द्रष्टया नेत्याचं दूरदृष्टिकोन आणि त्यांच्या मुशीतून जे पवार साहेब घडले, त्या पवार साहेबांच्या कृतीतून, कर्तृत्वातून आणि विचारातून घडलेली ही भूमी आज या भूमीमध्ये फक्त पवार साहेबांचीच नव्हे तर संबंध महाराष्ट्राची प्रतिष्ठा जपण्याची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे। देशाची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, पण लोकांच्या प्रश्नावरती आज बोलायला कोण तयार नाही। आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते, आपण सर्वांनी आशीर्वाद दिला, एका सर्वसामान्य घरातला मुलगा या राज्याचा, या देशाचा केंद्रीय कृषी मंत्री झाला। देशातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन कुणामुळे आले असेल तर ते फक्त पवार साहेबांमुळे आलं हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आज आपण परिस्थिती बघतोय, देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्कासाठी आंदोलनाला बसावं लागतंय, उपोषणाला बसावं लागतंय, देशाची राजधानी वेठीस धरावी लागते। त्या शेतकरी बांधवांवरती गोळ्या झाडल्या जात आहेत। उत्तर प्रदेशमध्ये यांच्याच मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याची भूमिका घेतली, पोलीस गोळ्या झाडतायत, शेतकरी मृत्युमुखी पडतोय। आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। डोक्यावरचं कर्ज वाढत होतं। तासगाव, कवठे मंकाळ सारख्या दुष्काळी भागातून ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती संबंध महाराष्ट्र बघत होता। असेच एक किरण म्हणून पवार साहेब पुढे आले आणि देशामध्ये झाली नाही एवढी मोठी कर्जमाफी करण्याची भूमिका पवार साहेबांनी केली। देशात 72,000 कोटींची कर्जमाफी पवार साहेबांनी करून दाखवली। खरं तर पवार साहेब महाराष्ट्रावरच नव्हे तर देशाच्या अनंत पिढ्यांवरती आपले वेगवेगळ्या पद्धतीचे उपकार आहेत। शाश्वत विकासावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि शाश्वत विकास जसा स्वतः करू शकतो तशी शाश्वत विकास करणारी माणसं सुद्धा घडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी घडवले असतील, पण एका सर्वसामान्य घरातला मुलगा जो लेबर स्कीमवरच्या कामावरती जात होता, त्या मुलाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि दीर्घकालीन गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत फक्त पवार साहेबांमध्येच असू शकते। पवार साहेबांनी आशीर्वाद दिला। शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासण्याकरता, त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांनी आबांना आशीर्वाद दिला।
देशामध्ये आज अखेर असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला नाही, आया बहिणींची आबरू वाचली पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टाशी पंगा घेण्याची तयारी आबांनी ठेवली आणि या राज्यातले डान्स बार बंद करण्याची भूमिका स्वर्गीय आबांनी घेतली, ती पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेतली। गाव तिथे शाळा, स्वच्छ गावे, संत गाडगे बाबांच्या नावानं स्वच्छता अभियान चालवलं, ते आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गीय आबांना आशीर्वाद दिला म्हणून चालू शकले। आज या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे। एकेकाळी कवटे मंकाळ सांगोला या भागामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं। तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिकीकरण मिळावं, पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून डाळिंब संशोधन केंद्र सुद्धा सांगोल्याला आदरणीय पवार साहेबांनी चालू केलं आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यावेळेस पवार साहेबांनी घेतली। आज दूध उत्पादकांची परिस्थिती काय आहे, दुधाचे दर काय आहेत, त्याच्यावरती बोलायची यांची हिंमत नाही। निवडणुकांना सामोरं जात असताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती यांची बोलायची धाडस नाही। स्वर्गीय आबांना पवार साहेबांनी गृहमंत्री केलं। 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये ग्रामीण भागातले 65,000 पोरं पोलीस झाले, ते आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून झाले। आज आपण परिस्थिती बघतोय, एकही भरती व्यवस्थित होत नाही, भरती झाली तर त्याचा निकाल लागत नाही, पेपर झाले तर पेपर फुटतात आणि त्याच्या विरोधात कायदा करावा म्हणून रोहित दादा पवारांबरोबर पुणे ते नागपूर आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो, त्या युवा संघर्ष यात्रेचा शेवट आम्हा दोघांना अटक करून नागपूरमध्ये ठेवलं। आज जे लोकांचे प्रश्न मांडतायत त्यांना अटक केलं जातंय, त्यांच्या मुसक्या दाबल्या जात आहेत। पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच कांद्याची निर्यात बंद केली, दर पडला म्हणून सुप्रियाताई कांद्याची माळ घालून ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेल्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं निलंबन करण्याचा घाट सुद्धा या शासनाने घातला। आता आपण सर्वांनी निवडण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांसाठी जी लेख उभी राहिली, शेतकऱ्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या लेकीनं संबंध दिल्लीची संसद वेठीस धरली, तिच्या मागे उभं राहायचं का? ज्यांच्याकडे विकासाचं विजन नाही, विकासाचा स्कोप नाही, उद्याचा बारामती लोकसभा मतदारसंघ कसा असला पाहिजे या बाबतीत कुठला विचार नाही, यांच्या पाठीमागे उभं राहायचं। हा फरक करून आपण सुप्रियाताईंना मत देण्याची आवश्यकता आहे। आज महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय, कोणी उठतंय शिवछत्रपतींवरती बोलतंय, कोणी उठतंय संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती बोलतंय, कोणी उठतंय ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवली त्या महात्मा फुल्यांच्या बाबतीत बोलतंय, कोणी यांचा आमदार खासदार त्या विरोधात बोलत नाही। आदरणीय पवार साहेब त्या विरोधात आवाज उठवतायत। महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे यासाठी एकमेव माणूस आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयासारखा उभा असेल तर तो आदरणीय पवार साहेब आहेत, म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबर उभा आहे। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची वेळ आलेली आहे। 350 वर्षांपासून आम्ही एक स्वप्न बघतोय की महाराष्ट्राच्या मातीतला कुणीतरी दिल्लीमध्ये जावा आणि त्याने दिल्लीवरती राज्य करावं, पण प्रत्येक वेळेला तानाजी मालुसरे म्हणून कुणीतरी साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बनून पाय खेचण्याचं काम करत आलेलं आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं सर्व गुणसंपन्न नेतृत्व असताना, आदरणीय पवार साहेबांसारखं सर्व गुणसंपन्न नेतृत्व असताना दिल्लीवरती राज्य करण्याचं स्वप्न आमचं अबाधित राहिलं, अपूर्ण राहिलं।
आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एक नामी संधी आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून द्यायचे आहेत. आदरणीय सुप्रियाताईंना लाखोंच्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि पवार साहेबांची मान दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने ताट कशी राहील याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की शंभूराजांची भूमी आहे, या शंभूराजांच्या भूमीतून देशाला हाक देऊया आणि सुप्रियाताईंची तुतारी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणूया. हे आव्हान मी आज या मतदारसंघामध्ये करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयजी